ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, योग वासिष्ठ्यामधली आहे। तर तिथे भगवान रामचंद्र जेव्हा वनवास करत होते तेव्हा आपल्याला माहिती आहे की भगवान राम आणि लक्ष्मण दोघेही आपले धनुष्यबाण घेऊन फिरत राहायचे। एक दिवस सीतामाई रामचंद्रांना म्हणाल्या, म्हणे तुम्ही दररोज हा धनुष्यबाण घेऊन फिरता, पण म्हणे ते काही बरोबर नाही। हा धनुष्यबाण तुम्ही नेहमी सोबत घेऊन फिरू नका। तेव्हा रामचंद्रांनी विचारलं की का? तेव्हा सीतामाईने एक सुंदर गोष्ट सांगितली। म्हणजे एका जंगलामध्ये एक साधू होता आणि तो साधू खूप तपस्या करायचा, खूप तपस्वी होता, खूप तपस्या करायचा। आता इंद्राला वाटली भीती। इंद्राला वाटलं की हा साधू एवढी तपस्या करतो आहे, आपलं इंद्रपद तर जाणार नाही, हा आपलं इंद्रपद तर घेणार नाही, हा एवढं पुण्य अर्जन करतो आहे, तेव्हा आता ह्या साधूचं पतन झालं पाहिजे। कारण इंद्र खूप हुशार आहे, तो कधीही मनुष्याला पुढे जाऊ देत नाही। एखादा मनुष्य साधना करत असेल तर त्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणं हे इंद्राचं काम आहे। मोठमोठे ऋषी तपस्वी या इंद्राने त्यांना भ्रष्ट केलं, त्यांचं पतन केलं। कारण इंद्राला नेहमी भीती वाटते की हा आपलं पद इंद्रपद घेईल। आता जे ऋषीमुनी तपस्या करतात ते काही इंद्रपदासाठी करत नाही, त्यांना ब्रह्मज्ञान पाहिजे असते। पण इंद्राला भीती वाटते की कदाचित जर त्यांना ब्रह्मज्ञान झालं नाही तर ते इंद्रपद घेतील आणि इंद्रपद गेलं म्हणजे मग आपली मुश्किल होईल। म्हणून हा इंद्र नेहमी गडबड करत असतो, नेहमी काही ना काही समस्या निर्माण करत असतो। तेव्हा इंद्राने एक योजना आखली। तो जमिनीवर आला, एक राजा म्हणून आला आणि हातामध्ये तलवार, आणि ते तलवार इतकी सुंदर, त्या तलवारीची जे मूठ होती त्याला हिरे, माणकं, सोनं हे सगळं मढलेलं होतं, खूपच कॉस्टली होती। तेव्हा इंद्र जंगलामध्ये फिरता फिरता त्या साधूजवळ गेला आणि म्हणे, साधू बाबा, तुम्हाला माझी एक विनंती आहे। म्हणे काय? नाही, ही माझी तलवार आहे ना, ही म्हणे तुम्ही तुमच्याजवळ फक्त काही दिवस ठेवा, मी नंतर येईल आणि घेऊन जाईल। आता ती तलवार बघून हा साधू अतिशय मोहित झाला, कारण एवढे सोनं, चांदी, हिरे त्याला लावलेले, मढलेले होते। नाही, ठीक आहे, माझ्याकडे द्या, मी ठेवतो। आणि त्या साधूने ती तलवार ठेवून घेतली। इंद्र अदृश्य झाला। आता ती तलवार घेतल्यानंतर तलवार हाती आहे, नेहमी तलवार घेऊन फिरतो। तर हळूहळू त्यानं त्या तलवारीद्वारे झाडाची मुळं खोदायला सुरुवात केली, कारण त्यांना फळं मुळं पाहिजे। आता मुळं खोदायला सुरुवात केली। काही दिवसानंतर तो झाडं कापू लागला। आता हाती तलवार आहे तर काय तिचा उपयोग केला पाहिजे ना। आणि असे काही दिवस जाता 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 त्यानं पक्ष्यांची आणि पशूंची हिंसा पण करायला सुरुवात केली। तो पक्षी मारून खायचा, पशु मारून खायचा। तर हळूहळू काय झालं, त्याच्या मनामध्ये हिंसा प्रवृत्ती निर्माण झाली। त्या कशामुळे झाली? तलवारीच्या संघामुळे। आणि हळूहळू त्याचं पतन झालं। ती तलवार घ्यायला काही इंद्र पुन्हा आला नाही, आणि ह्या साधूजवळची तलवार असल्यामुळे तो तिचा हळूहळू वापर करू लागला। तेव्हा सीतामाई रामचंद्रांना म्हणते की बघा, त्या साधूजवळ नेहमी तलवार असायची आणि त्या तलवारीचा त्यानं उपयोग केला आणि त्यामुळे त्याचं पतन झालं। म्हणून कोणतंही
साधन किंवा कोणतंही अवजार आपण आपल्याजवळ ठेवू नये. तुम्ही हा धनुष्यबाण ठेवता त्यामुळे मला भीती वाटते. किती यामध्ये सत्य आहे बघा. म्हणजे जी गोष्ट आपण नेहमी आपल्या जवळ बाळगतो त्या गोष्टीचा उपयोग करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा होते. आता बघा ना, जर एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन असेल तर तो दारूच्या बाटल्या त्याच्या घरीच ठेवत असतो, त्याच्या फ्रीजमध्येच ठेवतो. तेव्हा कोणतीही व्यक्ती असो की कोणतीही वस्तू असो, आपण त्या व्यक्तीचा किंवा त्या वस्तूचा सतत जर संग ठेवला तर आपल्यामध्ये प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे आपल्या पतनाला कारण होऊ शकते. आता जे सिगरेट पितात, जे दारू पितात, अशी ज्यांना व्यसनं असते, इव्हन आजच्या युगामध्ये बघा, जे सेलफोन आणि टी व्ही तुम्हाला सगळीकडे दिसेल. सगळीकडे झोपड्या जरी असेल, खूप गरीब मनुष्य असेल तरी त्याच्या घरी टी व्ही आणि फोन असतोच. आणि आता घरी जर टी व्ही आणि हातामध्ये फोन असेल, ती व्यक्ती त्याचा वापर करणार की नाही? नक्कीच करणार. म्हणजे वापर करण्याची इच्छा होतेच मनामध्ये. कारण ह्या जगामध्ये इतक्या काही गोष्टी आहे, इतक्या काही गोष्टी बघायच्या आहे, ऐकायच्या आहे. तेव्हा मनुष्याला वाटतं की आपण बघितलं पाहिजे आणि त्यामुळे त्याला घर बसल्या सगळ्या जगातल्या गोष्टी कळतात, त्याला सगळं माहिती होतं. आणि म्हणून हळूहळू काय होतं, आपल्याला त्या गोष्टीचं ॲडिक्शन लागतं, त्या गोष्टीवर आपली आसक्ती होते. आणि एकदा का आपण त्या सवयीला बळी पडलो, त्या व्यसनाला बळी पडलो, तर मग ते सोडणं अतिशय कठीण होतं. म्हणून बघा, काही काही साधू ते फोनच जवळ ठेवत नाही, ते फोनच वापरत नाही. या जगातल्या कोणत्याही गोष्टीची त्यांना काहीच काळजी नसते. आता त्यासाठी मनामध्ये हिंमत पाहिजे. आता आपल्या किचनमध्ये जर चहाचं सगळं सामान ठेवलं असेल, चहा आहे, दूध आहे, सगळं काय आहे, साखर आहे, तर मनुष्याला चहा करून पिण्याची इच्छा होतेच. पण तेच जर रूममध्ये काही नसेल तर त्याला सगळं शोधावं लागेल, तो त्या भानगडीत पडणार नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा सतत संग केल्यामुळे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतेच की आपण या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. म्हणून सीतामाईंनी हा उपदेश भगवान रामचंद्रांना दिला. आणि बघा, नेहमी आपल्यासोबत धनुष्यबाण ठेवल्यामुळे शेवटी त्यांनी जे सुवर्णाच्या हरिणाचा वध केला. आता तो सुवर्ण हरिण तो राक्षस होता, पण त्या हरिणाला रामाने मारलं, त्या हरणाचा पाठलाग केला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे इकडे रावण येऊन सीतामाईचं हरण केलं. म्हणजे सीतामाईने जे सांगितलं होतं की तुम्ही नेहमी धनुष्यबाण घेऊन जंगलात फिरत जाऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे की ते साधूची काय अवस्था झाली होती. तर हे आपल्यासाठी आजच्या युगामध्ये किती योग्य आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा संग करणं म्हणजे त्याला परिग्रह म्हटलेलं आहे. योगशास्त्रामध्ये परिग्रह म्हटलेला आहे. कोणत्याही गोष्टींचा संचय करणं हाच परिग्रह आहे. आता संचय करणं म्हणजे आपल्याजवळ बाळगणं. आता आपण जर आपल्याजवळ खूप संचय केला, खूप गोष्टी बाळगल्या, तर आपल्या मनामध्ये कधी ना कधीतरी इच्छा निर्माण होतेच की ह्या गोष्टी आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याकडे एवढी चांगली तलवार आहे, मग ती काही दाखवण्यासाठी आहे का? तिचा वापर केलाच पाहिजे. आता लोक शिकार करतात, नवीन नवीन शस्त्र शोधून काढतात. आता हे जे सगळं करतात ते कशासाठी करतात? आता बघा, अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना लायसन मिळू शकते की तुम्ही पिस्तूल तुमच्याजवळ बाळगू शकता. आता जर एखाद्या मुलाच्या हाती पिस्तूल असेल तर त्याच्या मनामध्ये कधी ना कधी इच्छा निर्माण होईलच. जर समजा त्याचं कुणाशी भांडण झालं, आता कुणाचा द्वेष असेल, भांडण झालं असेल, तर ती व्यक्ती काय करेल? लगेच आपले पिस्तूल काढून त्याला शॉट करेल. आता अमेरिकेमध्ये बऱ्याच शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी शिक्षकांना आणि मुलांना आपल्या पिस्तूलने मारतात, मारून टाकतात, ठार करतात.
आता हे कशामुळे? आता तिथे परमिशन द्यायची गरज काय आहे? सगळ्यांनाच जर परमिशन दिली, सतत त्यांच्याजवळ जर पिस्तूल असेल, तर कधी ना कधीतरी त्यांचं कुणाशी जर पटलं नाही तर ते त्या पिस्तूलचा वापर करणारच. किंवा एखाद्याचं डोकं बिघडलं, एखादी व्यक्ती पागल झाली, तर तिला काही कळत नाही, ती त्या पिस्तूलचा उपयोग करेल आणि लोकांचा जीव घेईल. म्हणजे बघा किती धोकादायक आहे. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुख देईल, पण नाही, त्या गोष्टी दुःखाला कारणीभूत होतात. खूप आपण पैशाचा संचय करून ठेवला. आता पैशाचा संचय करून ठेवला तर चोरासाठी आपण एक मार्ग खुला करून दिला. चोरांना वाटतं की याच्या घरी खूप धन आहे, तो चोर तुमच्या घरी येईल, तुमचा खून करेल, पैसे घेऊन जाईल. म्हणजे बघा माणसाची कशी दुर्दशा होते. ह्या संचयामुळे मनुष्याचं कसं अधःपतन होतं. आणि ज्या व्यक्तींना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची आहे, त्याने तर ह्या भौतिक गोष्टीवर आसक्ती सोडली पाहिजे. आता या गोष्टींवरती जर तो आसक्त असेल, त्याच्या मनामध्ये जर इच्छा असेल, तरच तो या गोष्टींचा संचय करेल, नाहीतर त्याला गरज काय आहे? आता जर कोणी आपल्याजवळ शस्त्र बाळगू लागला, तर गरज पडली तेव्हा तो त्याचा वापर करेल ना. आता इथे अशा प्रकारच्या गोष्टी की ज्या गोष्टी आपल्या अधःपतनाला कारण ठरणार आहेत, अशा गोष्टी आपण आपल्याजवळ ठेवूच नये. त्यांचा जर आपण खूप संग केला तर त्यांचा संग केल्यामुळे आपलं पतन होऊ शकते. आपल्या मनामध्ये इच्छा होऊ शकते. खूप पैसे आहे, मग जुगार खेळणं, दारू पिणं, हे सगळी व्यसनं लागू शकतात. कारण आपल्याजवळ आहे, आता ठेवून काय उपयोग आहे? वापर केला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यामुळे आपली अधोगती होणार आहे, आपलं पतन होणार आहे. तेव्हा ह्या गोष्टी जवळ न बाळगलेलंच बरं. बरेचदा होतं, खूप पैसे जमा झाले, समजा एखाद्या साधूजवळ खूप पैसे असेल, तर त्या साधूला वाटतं का आता माझ्याजवळ तर एवढे पैसे झाले, मग मी एखादा आश्रम तयार करेल. तो आश्रम तयार करतो, तो व्याप वाढवतो आणि अशा प्रकारे हळूहळू त्याचं मन भगवंताकडे जात नाही. इतर गोष्टीमध्ये मन जातं. मग कामाचा व्याप वाढल्यानंतर भगवंताची चिंता कुठे आहे? तेव्हा त्याचं भगवंताचं चिंतनच होत नाही. ह्या सगळ्या भौतिक वस्तू तो वाढवत जातो आणि शेवटी ह्या जगामध्येच आसक्त होतो. आता माझा आश्रम आहे, मी एवढे पैसे खर्च केलेले आहे, माझ्या ही आश्रमात मंदिर आहे. आता हे आश्रमावर आणि मंदिरावर याची आसक्ती निर्माण झाली. आता मरतेवेळी याच्या मनामध्ये त्याच गोष्टी येणार. म्हणून ह्या गोष्टी आपण करू नये. ज्याला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल त्याने ह्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. कारण ह्या गोष्टी जवळ बाळगल्यामुळे इंद्राने जशी त्या साधूची फसगत केली, जसं त्या साधूचं पतन झालं. इंद्राला माहिती होतं की एवढी चांगली तलवार जर त्याला आपण दिली तर तो ह्या तलवारीद्वारे हिंसा केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा त्यानं हिंसा करायला सुरुवात केली की त्याचं आध्यात्मिक जीवनामध्ये पतन व्हायला सुरुवात होईल. आणि एकदा पतन झालं की मग आपलं इंद्रपद तो घेऊ शकणार नाही. म्हणजे आध्यात्मिक जीवनात साधकाने खूप सावध राहिलं पाहिजे. इवन भौतिक जीवनातसुद्धा सावध राहिलं पाहिजे. कारण भौतिक जीवनामध्ये सुद्धा खूप संचय केला तर त्यामुळे एकतर आपली आसक्ती निर्माण होते आणि त्या गोष्टींचा वापर केल्यामुळे आपलं पतन होऊ शकते. त्या गोष्टी जवळ ठेवल्यामुळे आपला अहंकार वाढू शकतो, आपण इतरांना त्रास देऊ शकतो. म्हणजे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात, जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. म्हणून अपरिग्रह सांगितलेलं आहे की अशा गोष्टींचा संचय करू नका, अशा गोष्टींचा संग करू नका की ज्या तुमच्या अधःपतनाला कारण ठरतील. हेच आपल्याला या योगवशिष्ठामधल्या गोष्टीमुळे सीतामाईच्या माध्यमातून सीतामाई भगवान रामचंद्राला सांगत आहे की हा तुमचा धनुष्यबाण कसा आपल्या दुःखाचं कारण होऊ शकतो. ते सीतामाईच्या उपदेशामुळे आपल्यालासुद्धा एक उपदेश मिळालेला आहे की किती खरं आहे.
खरंच आहे. कोणत्याही गोष्टी जवळ बाळगल्या तर त्याचा परिणाम आपल्यावर होतोच. आजकाल आपण बघतो सगळे मुलं हातामध्ये फोन घेऊनच आहे. एकमेकाशी बोलत पण नाही. प्रवास करत आहे, बसमध्ये आहे, विमानामध्ये आहे, सगळे आपापले त्या फोनमध्ये तल्लीन असतात. त्याने इतरांकडे बघण्याची, इतरांशी बोलण्याची काहीच गरज वाटत नाही. ते आपल्या त्या फोनमध्येच तल्लीन असतात. तर ही काय आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे. आपण जे फोनवर, टी व्हीवर बघतो ते काही सत्य आहे का? ते व्हर्च्युअल आहे. ते काही खरं नाही. खरे माणसं आपल्या बाजूला बसले आहे, पण हे खरे माणसं आपण बघत नाही आणि त्या फोनमध्ये दिसणाऱ्या माणसंच आपण बघतो की ज्यांचं तिथे अस्तित्वच नाही आहे. ते चित्र आहे, ते काही खरं नाही. तर अशा प्रकारे आजच्या युगामध्ये ह्या गोष्टी वाढत आहे आणि आपण जर या गोष्टी असं वाढवत राहिलो तर शेवटी आपण यंत्रासारखं होऊन जाऊ. आपण मनुष्य म्हणून राहणार नाही. इतरांशी आपले प्रेमाचे संबंध आपण ठेवू शकणार नाही, कारण रात्रंदिवस आपण अशा गोष्टीमध्येच गुंतलेले असू. तेव्हा इथे आपल्याला सावध करून दिलेलं आहे की तुम्ही लोकांशी संपर्क करा, चांगल्या लोकांचा संग करा. ह्या ज्या गोष्टी आहेत तुमचं मन चंचल करणाऱ्या आहेत, त्यांना सोडून द्या, त्यांचा त्याग करा. हेच इथे आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.